चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं आपल्या या शिनगारे जी-एस अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की 31 डिसेंबरपासून राज्य सरकारनं ज्याही काही सरळ सेवा गट क आणि गट ड च्या परीक्षा आहेत, या परीक्षा बहुतांश परीक्षा या एम-पी-एस-सीकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि 2026 मध्ये तुम्हाला माहिती आहे, एक मोठी भरती होणार आहे आणि याच्यामधल्या बऱ्याचशा परीक्षा ज्या आहेत, ह्या एम-पी-एस-सी मार्फत घेतल्या जाऊ शकतात. त्यातल्या त्यात सगळ्यात मोठी म्हणजे जी 99.99% शक्यता आहे ती म्हणजे तलाठी आणि नगर परिषद. नगर परिषदमध्येही कर निर्धारक नावाचं पद जे की एनी ग्रॅज्युएटसाठी आहे. ह्या मुख्य परीक्षा एम-पी-एस-सीकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतलाय. आता एम-पी-एस-सी या परीक्षा कशा पद्धतीनं कंडक्ट करेल म्हणजे प्री मेन्स ज्याला आपण टायर 1, टायर 2 म्हणूया, असं करेल की एकत्र सरळ सेवा परीक्षा म्हणजे एकच परीक्षा घेईल. आणखी हे सगळं क्लिअर होणं बाकी आहे. परंतु या परीक्षांची तयारी ॲड आल्यानंतर करण्यापेक्षा परीक्षेची तयारी ॲड येण्या अगोदर जर आपण केली, तर चांगल्या पद्धतीनं त्याचा फायदा होईल आणि बाकी विद्यार्थ्यांच्या पुढं आपण त्या अभ्यासक्रमामध्ये असू. मग याचाच एक आधार घेऊन एम-पी-एस-सी मार्फत घेण्यात येणारी ज्याही सरळ सेवा परीक्षा आहेत, गट क आणि गट ड लेव्हलच्या, परत सांगतोय, गट क आणि गट ड लेव्हलच्या, याच्यासाठी आपण सामान्य ज्ञान एक बॅच सुरू केलेली आहे. तसं सामान्य ज्ञान शब्द एम-पी-एस-सीकडे नाही, विषयाची नावं एम-पी-एस-सीकडे आहेत. यामध्ये भूगोल आहे, इतिहास आहे, अर्थव्यवस्था आहे, पर्यावरण आहे, राज्यघटना, सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी म्हणजे जवळपास 7 विषयांचा समावेश या बॅचमध्ये आपल्या असणार आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर आणखी एम-पी-एस-सीनं पॅटर्न आपल्याला दिला नाही म्हणजे कशा पद्धतीनं प्री मेन्स घेईल की एकच परीक्षा घेईल किंवा आणखी अभ्यासक्रम दिला नाही, तर मग आपण हे कोणत्या बेसिसवर याचा अभ्यास करायचा? तर मित्रांनो, मागच्या 10 वर्षातल्या एम-पी-एस-सीच्या ज्याही सरळ सेवा म्हणजे एम-पी-एस-सीनं घेतलेल्या गट क परीक्षा असतील, काही ठिकाणी गट ड परीक्षा म्हणजे क्वचित एखाद दुसरी झालेली असेल, त्या सगळ्यांचा आपण जेव्हा ॲनालिसिस जेव्हा त्याचं आपण त्याचा अभ्यासक्रम पाहतो, तेव्हा आपण त्याच्यावर बेसिस असलेला, त्याच्यावर आधारित असलेला एक अभ्यासक्रम घेतलेला आहे, की ज्या अभ्यासक्रमावरच एम-पी-एस-सी सर्व परीक्षा घेत असते किंवा ज्या अभ्यासक्रमाचाच आधार एम-पी-एस-सी इतर कोणत्याही परीक्षांसाठी घेत असते. म्हणजे तुम्ही आताची गट क, लिपिक वगैरे ज्या होतात, तो सुद्धा एम-पी-एस-सीच्या गट क चाच अभ्यासक्रम आहे. याच्यावर आधारित एक अभ्यासक्रम आपण या ठिकाणी दिलेला आहे. एवढा अभ्यासक्रम या कोर्समध्ये तुमच्याकडून करून घेतला जाईल आणि प्लस येणाऱ्या म्हणजे काही दिवसामध्ये एम-पी-एस-सीनं जर अभ्यासक्रम दिला आणि काही मुद्दे याच्यामधले नसले, कारण हे मुद्दे आपण एम-पी-एस-सी लेव्हलला घेऊन जाणार आहोत. म्हणजे एम-पी-एस-सी लेव्हलचा अभ्यासक्रम इथं घेणार आहोत आणि ते मुद्दे जर आपल्या अभ्यासक्रमामध्ये नसतील, तर आणखी आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. कारण कोर्सची व्हॅलिडिटी जी आहे, ही तुम्हाला 1 वर्षापर्यंत पाहायला मिळेल. कोर्सची लॉन्चिंग ऑफर आहे 1199, 19 ते 24 फेब्रुवारीपर्यंत. कारण काय, की हे सगळे जे विषय आहेत, या सगळ्या विषयांचे कमीत कमी 40 ते जास्तीत जास्त 60 लेक्चर होणार आहेत. विचार करा, एवढा अभ्यासक्रम असणार आहे. कमीत कमी 40, जास्तीत जास्त 60, 65, 70 पर्यंतही एका विषयाचे लेक्चर जाऊ शकतात. एकदा अभ्यासक्रमावर आपण नजर टाकूया. कारण काय आहे, की 2026 मध्ये भरपूर परीक्षा होणार आहेत. काही परीक्षा IBPS-TCS कडे असतील, ज्या अगोदरच MOU ज्यांची साइन झालेले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा ही बॅच उपयुक्त असणार आहे. कारण या बॅचमध्ये तुम्हाला 2 फोल्डर आहेत, लक्षात घ्या. 2 फोल्डर आहेत. एक आहे रेकॉर्डेड. ऑलरेडी तुम्हाला 230 व्हिडिओ ज्या ठिकाणी मिळतील रेकॉर्डेड फोल्डरमध्ये आणि लाईव्हमध्ये आपल्या इथं सध्या भूगोल आपण सुरू केलेला आहे. याच्यामध्ये जगाचा भूगोल संपत आलेला आहे. भारताचा भूगोल जवळपास संपला, 2 प्रकरण बाकी आहेत आणि महाराष्ट्राचा भूगोल याच्यामध्ये सुरू होईल. पहिल्यांदा अभ्यासक्रम बघूया, की या अभ्यासक्रमाचा आधार आपण या ठिकाणी या कोर्समध्ये घेणार आहोत. याच्या बाहेर जाणार नाही, म्हणजे गॅरंटी मी अशी देतो. याचं कारण असं आहे, की आपण मागच्या वर्षीची आपली जी जी-एसची बॅच होती, मुलांना माहीत आहे, त्या बॅचमध्ये आपण घेतलेल्या लेक्चरमधून बरेचसे प्रश्न जे आहेत, ॲज इट इज एम-पी-एस-सीनं विचारलेले आहेत. याचा मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट सुद्धा मागे दाखवला होता. म्हणजे आपली डेप्थ जी आहे, ही डेप्थ आपण तिथपर्यंत असणार आहे, की याच्यावर आयोग कोणत्याही पद्धतीनं प्रश्न जर घेईल, तर आपण त्या डेप्थपर्यंत ऑलरेडी पोहोचलेलो असू. हे बघा, हे जसं एम-पी-एस-सीनं मध्ययुगीन इतिहासावर प्रश्न विचारले होते. राज्यसेवा परीक्षेला बरं का, लेवल लक्षात घ्या, राज्यसेवा. याच्यामध्ये आपण या ठिकाणी हे सगळे गोष्टी म्हणजे हे सगळे ऑलरेडी आपण घेतलेल्या कंटेंटमधून आलेले आहे. त्यामुळं आपण जो अभ्यासक्रम घेतोय, मला तरी वाटतंय प्री मेन्स जरी घेतली तरी याच्या बाहेर जाणार नाही.
प्री मेन्स जरी झाली तरी एवढाच कोर्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल, याच्या बाहेर येणार नाही. आणि जरी एक्स्ट्रा काही अभ्यासक्रम दिला तर आपण याच्यामध्ये ॲड करू. जसं भूगोलमध्ये आहे, जगाचा आहे, जगाच्या भूगोलमध्ये आपण पृथ्वी, अक्षांश, रेखांश, खंड, महासागरे, सूर्याचे भासमान, भ्रमण हे कंटेंट घेतले. भारताच्या भूगोलामध्ये हे सगळं, आता भारताच्या भूगोलामध्ये इथपर्यंत मला वाटतं झालेला आहे अभ्यासक्रम. इथून महाराष्ट्राचा भूगोल सुरू होणार आहे, आज किंवा उद्या सुरू होईल. भारताच्या भूगोलामध्ये ओळख, भारताची राज्य राजधान्या, राजकीय सीमा, सागरी सीमा, हिमालय पर्वत, मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठार, किनारी मैदानी प्रदेश, भारतीय बेटे, नदी प्रणाली, लोकसंख्या. त्याच्यानंतर भारताचं हवामान, भारताची मृदा, भारताची वने आणि भारताची खनिज संपत्ती. क्लिअर. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये हे सगळं ओळख, जिल्हा, तालुके, राजकीय सीमा, सागरी सीमा, निर्मिती, प्रशासकीय विभाग, प्राकृतिक विभाग, नदी प्रणाली, हवामान, मृदा, वने, खनिजे, वाहतूक, स्थलांतरण, लोकसंख्या, आदिवासी. बस, याच्या बाहेर काय अभ्यासक्रम असणार आहे? भूगोल इथे संपलं तुमचं. त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेचे हे टॉपिक, अर्थशास्त्राची ओळख, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, आरबीआय, बँकिंग व्यवस्था असेल, सार्वजनिक वित्त असेल, आर्थिक वृद्धी विकास असेल आणि पंचवार्षिक योजना. इतिहासाचा जेव्हा आपण भाग बघतो, ब्रिटिशांचं भारतात आगमन झाल्यापासूनचा इतिहास आणि रेकॉर्डेडमध्ये तुमचा प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास ऑलरेडी इथं कव्हर आहे. रेकॉर्डेडमध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुमचा प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास इथं ऑलरेडी कव्हर करण्यात आलेला आहे. इतिहासामध्ये काही बदल नसतो. जसं रेकॉर्डेडमध्ये तुम्ही पाहिलं, मध्ययुगीनचे 19 व्हिडिओज आहेत, त्याच्यानंतर प्राचीनचे 13 व्हिडिओज आहेत. याच्या बाहेर अभ्यासक्रम असणार नाही. मात्र MPSC मुख्यत्वे आधुनिक भारताच्या इतिहासावर फोकस करते, त्यामुळे आपण लाईव्हमध्ये हे सगळं सेशन घेणार आहोत. त्याच्यानंतर प्लासी आणि बक्सारची लढाई, जमीन महसूल, हे सगळं 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 ही PDF मी देतोय. आता हे वाचून दाखवण्यापेक्षा PDF तुम्ही पाहू शकता. हे झालं इतिहासाच्या संदर्भात. इतिहासाचे आणखी समाजसुधारक असतील, हे सगळे समाजसुधारक. महाराष्ट्राचा काही इतिहास असेल, पंचायत राज असेल, राज्यघटनेची हे प्रकरणं, करंट अफेअरच्या एवढ्या भागावर आपण फोकस करणार आहोत. आणि सामान्य विज्ञानमध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि आरोग्यशास्त्र यांच्यावर फोकस करणार आहोत. त्यामुळं लक्षात घ्या, हा जो कोर्स आहे हा कोर्स तुम्हाला येणाऱ्या वर्षभरातल्या सर्व प्रकारच्या सरळ सेवा परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल. त्याच्यामुळे याचं नाव ऑल इन वन आपण ठेवलेलं आहे. म्हणजे आयदर TCS IBPSनं जरी काही परीक्षा घेतल्या सरळ सेवेच्या आणि MPSCनं जरी सरळ सेवेच्या परीक्षा घेतल्या तर या कोर्सच्या बाहेर कंटेंट जाणार नाही, एवढं मला वाटतं. कारण तेवढी डेप्थ आपण या ठिकाणी मेंटेन करणार आहोत. 1199 लॉन्चिंग ऑफर आहे, 1999 रेग्युलर प्राइस. 24 तारखेपर्यंत तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. कारण लॉन्चिंग ऑफर असल्यामुळं सर्वात कमी, याच्यानंतर एवढी कमी प्राइस याची असणार नाही. चला तर मग, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर या ऑफरचा लाभ घेऊ शकता. आपलं ॲप जर डाउनलोड केलं नसेल तर मित्रांना सांगा डाउनलोड करायला. यातले काही कंटेंट जे आहे, म्हणजे काही लेक्चर यूट्यूबवरही आपण घेतो, तर तेही लेक्चर तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.